शेवटचं काही राऊंड आहेत फनी जे आपण घेणार सुरू आहोत. आता. नाव घेईल त्या व्यक्तीच्या आठवणी आणि काही किस्से मला सांगा. मकरंद अनासपुरे. मकरंद अनासपुरे पुन्हा एकदा तेच तुम्हाला तो सगळ्यांना खूप हसवणारा माणूस माहिती आहे. उत्तम वाचन आहे त्याचं. हो, उत्तम वाचन आहे. तो अभ्यास आहे. विचार करून बोलतो. त्याचे विचार पण सगळे काळाच्या पुढचे आहेत. त्यामुळे पुन्हा एकदा माणूस म्हणून म्हटलं मला जास्त आवडतं. भरत जाधव. भरत असं आपल्यातलं आहे, मध्यमवर्गीय आमच्या म्हणजे Yes. असं होतं ना, ये अपना यार असं होतं ना, तसं भरतबद्दल होतं नेहमीच मला. आणि भरत, केदार, अंकुश हे सगळे माझ्या मुलाच्या वयाचे थोडेफार मोठे असतील, बरोबर. त्याच वयाचे आहेत. त्यामुळे ती सगळी माझी मुलं आहेत ती. त्यामुळे भरतबद्दल ते एक फिलिंग आहे मला. वैभव मांगले. वैभव मांगले. वैभव मांगले मुळात एक शिक्षक हो. म्हणजे होता तो होता. देवरुखला हो, शिक्षक होते. शिक्षक होता तो तिकडे. त्यामुळे त्याला तो खूप चिकित्सक आहे. प्रत्येक गोष्टीत हे असं का आणि पुन्हा तो म्हणजे रत्नागिरी साईड त्यामुळे ते खूप बारकाईने सगळे प्रश्न विचारणं वगैरे. पण त्याचा रोलसाठी खूप उपयोग होतो. खूप म्हणजे तुम्हाला एखादी गोष्ट त्याच्यातली नसेल कळलेली तर तो नजरेच आणून देतो तुमच्या की हे असं असं आहे, याचं काय करूया. आता त्याच्यावरून मी संध्या छाया नाटक करते. खूप लोक म्हणतात की तुमच्या दोघांचं ट्युनिंग खूप छान आहे. तर मला असं वाटतं की ते ट्युनिंग तेव्हाच होतं की जेव्हा की तुमची वेवलेंथ जुळते. बरोबर. जेव्हा तुम्ही एकाच नोटवर विचार करायला लागता. आणि माझं बऱ्याचदा असं होतं. रसिका जोशी. रसिकाबरोबर मी मला म्हणजे ती संधीच नाही मिळाली मला, दुर्दैव माझं. पण मला खूप आवडायची ती ॲक्ट्रेस म्हणून. तिचं कॉमेडी सेन्स भन्नाट होता. मी तिचं ते गंमत जम्मत हे नाटक एका वाहिनीवर रोज लागायचं आणि मी जेव्हा जेव्हा शक्य असायचं तेव्हा मी ते नाटक बघायचं. मला खूप आवडायची ती, खूप प्रचंड. विशाखा सुभेदार. विशाखा बच्चू आहे माझं. म्हणजे विशाखा पहिल्यांदा जाऊबाई जोरातला रिप्लेसमेंट म्हणून आली होती आणि एक रिडिंग घेत होतो आम्ही त्या पहिल्या सीनचं. आणि तेव्हाच मी म्हटलं होतं ही पोरगी हिट होणार आहे, हिच्याकडे ते टायमिंग आहे. आणि ती पण तशीच आहे. म्हणजे दिदू हे केलं ना मी बरोबर, दिदू हे झालं ना माझं बरोबर. खूप गोड आहे ती खूप. आणि पुन्हा एकदा मेहनती आहे. येस. म्हणजे जो प्रश्न तू मला विचारलास की झिरो फिगर आणि अशा फिगरचं काय, कसलंच तिला म्हणजे कसलंच बंधन नाही. तिला काही अडवू शकत नाही. ती उत्तम डान्सर पण आहे. हो हो. खूप उत्तम डान्सर आहे ती. आणि पुन्हा एकदा तेच शिकायची वृत्ती. मला अजून काय करता येईल, मला अजून काय करता येईल. बरोबर. आता हे नाव तर बऱ्याच मुलाखतीत तुम्हाला विचारतात पण तरी मला राहवत नाही त्यामुळे मी विचारते. पॅडी. वेडा मुलगा. पॅडी ना पारा आहे पारा. हातात नाही येणार तुमच्या. सक 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 सक. अरे पॅडी, आत्ता तुला इथे बोलवलं होतं. हा बाई आलो बाई. तो बाई म्हणतो मला. म्हणजे मला मक्याने मला सांगितलं होतं, मकरंदांना मला सांगितलं होतं की त्यांच्याकडे म्हणजे बीड औरंगाबाद त्या भागामध्ये बाई म्हणजे त्यांच्या शिक्षिका. हो हो. आणि त्यांना म्हणजे ज्यांना ते सर्वोत्तम मान देतात ना त्यांना ते बाई म्हणतात. मग मी त्याला विचारायचे की सगळे जर दिदी निर्मितीताई म्हणतात म्हणून तर आमच्याकडे बाईंना सगळ्यात मोठा मान असतो म्हणून तो बाई म्हणतो आणि तसा पॅडी पण बाई म्हणतो.